रायगड जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पद्धतीमध्ये अवकाळी पाऊस जो आहे तो बरसत आहे आणि या अवकाळी पावसाने अक्षरशः रायगडकरांना झोडपून काढलेला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सध्या ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि त्याच कारणास्तव तासी 30 ते 40 वेगाने वारे देखील वाहणार आहेत आणि मोठा विजेचा कडकडाटासह पाऊस होण्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्याचमुळे आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील मच्छीमार आहेत त्यांनी जे आपल्या बोटी आहेत ते किनाऱ्यालगत लावलेले आहेत, परंतु या अवकाळी पावसामुळे अक्षरशः जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आपण पाहतोय हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 आहे आणि या महामार्गावरून असंख्य वाहनं जे आहेत ती प्रवास करत असतात, मात्र या अवकाळी पावसामुळे पूर्णतः दानादान उडल्याचं एकंदरीत चित्र दिसतंय। आपण पाहतोय हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे। आपण इकडे देखील पाहू शकतो की कशा पद्धतीमध्ये अवकाळी पाऊस आल्यामुळे जे प्रवासी आहेत ते अशा पद्धतीमध्ये त्या शेडमध्ये अडकून पडलेले आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत केलेलं आहे आणि त्याच पद्धतीमध्ये जे काही शेतकरी असतील त्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे। त्याचप्रमाणे जी काही शेतकरी बांधव असतील किंवा जे काही नागरिक असतील ते जे नागरिक आपलं जे घर दुरुस्तीसाठी ज्यांनी काढलं होतं त्यांना देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका जो आहे तो बसताना दिसतोय आणि त्याच पद्धतीमध्ये राष्ट्रीय महामार्ग जो हा आपण मुंबई गोवा पाहताय या मुंबई गोवा महामार्गाचं काम चालू आहे आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मातीचा भराव केला आहे, मात्र तो भराव देखील या अवकाळी पावसामुळे थेट रस्त्यावरती वाहून आल्याचं देखील काही ठिकाणी चित्र पाहावयास मिळत आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, नेमके तुम्ही कुठून आलात? पनवेल पनवेलला चालू चिपळूण आलो। तुम्ही आता नेमके आलात कुठून आणि कुठे चाललात? आता आम्ही चिपळूण आलोय, पनवेलला आलोय। बरं, हा पाऊस अचानक आल्यामुळे काय तारांबळ तुमची उडाली? तुमच्याकडे रेनकोट देखील नाहीये? ते अचानक आल्यामुळे आम्ही काही आणू शकलो नाही। पहिले आम्ही पनवेलशी निघालो त्या पाऊस नव्हता, तो अचानक लागल्यामुळे थोडीशी समस्या आली आम्हाला। आपण पाहतोय पती पत्नीचा जोडपा आहे आणि अचानक पावसामुळे दानादान उडेल, त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलं देखील आहेत। या अवकाळी पावसाचा फटका कशा पद्धतीमध्ये नागरिकांना बसताना दिसतोय एकंदरीत आपण पाहिलं तर मॅडम काय सांगाल, कुठून निघाला होता आणि कसा अवकाळी पाऊस अचानक आला? आम्ही गेलेलो चिपळूणला, माझं माहेर आहे चोरवणे म्हणून, तर आम्ही माझे आई वडील पण तिकडे आहेत, आम्ही गेलेलो सहज फिरण्यासाठी। तर आम्ही 2 दिवस होतो, मंगळवारी गेलेलो, आता शुक्रवारी यायचं म्हणून बोललो की नको, काल पण खूप पावसाने अचानक कुठे गाठलं नेमकं? आम्हाला चोरवणेमध्येच गाठलेलं, अर्ध्या रस्त्यावर चिपळूणच्या अर्ध्यामध्येच गाठलेलं, पण आम्ही थांबलेलो, बराच वेळ थांबलो तर मार्केट पण चालू नव्हतं, काहीच चालू नव्हतं, त्यामुळे काही घेता पण आलं नाही आम्हाला। आम्ही सकाळी निघालो 6 वाजता, आम्हाला आता येता जेमतेम आता 1-1:30 वाजत आलाय। आपण पाहिलं हा अवकाळी पाऊस आहे आणि या अवकाळी पावसाचं नियोजन जे आहे ते नागरिकांमार्फत केलं जात नाही। रेनकोट जो आहे त्याचा वापर देखील अवकाळी पावसामध्ये होत नाही, कारण का हा पाऊस जो आहे तो अवकाळी आहे, हा नियमित जो बरसणारा पाऊस नाही। याच कारणास्तव या अवकाळी पावसाचा फटका नागरिकांना एकंदरीत बसताना आपणास दिसतोय। पुढे जाकोब राज वैश्वम, टीव्ही मराठी, रायगड।